बीडच्या अंबेजोगाईत एका परिचारिकेने आपल्या जीवाची पर्वा न करता 7 वर्षीय बालकाचे प्राण वाचवले. या घटनेत ही महिला गंभीररित्या जखमी झाली. कविता फड असं या महिलेचं नाव असून ती शहरामधील SRT हॉस्पिटल समोरील महादेव मंदिरात दर्शनासाठी गेली असताना तिथे खेळणाऱ्या एका बालकाच्या अंगावर अचानक सिमेंटचा बाकडा पडल्याचं तिला दिसलं. त्यांनी कसलाही विचार न करता त्या अवजड बाकड्याला कसेबसे उचलून मुलाला बाहेर काढले. या गडबडीत तो बाकडा त्यांच्या पायावर तुटून पडल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्यात. प्रसंग सावधानता दाखवून मुलाचे प्राण वाचवणाऱ्या या महिलेचं नागरिकांकडून कौतुक केलं जातंय. मंदिरामध्ये गेली होती, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये. तिथे आम्ही पूजा वगैरे केली आणि बाहेर येऊन थांबलो होतो घरी येण्यासाठी. तर फोटो काढत होतो आम्ही. तर तिथे ते 2 मुलं खेळत होते. सिमेंटचा बेंच होता, जवळपास तो 1 क्विंटलच्या जवळ त्याचं वजन असेल. त्याच्यावरती उड्या मारत होते. आम्ही एका मिनिटापूर्वीच आम्ही म्हटलं की ह्या कशाला उड्या मारत असतील आणि ही मुलं पडतील याच्यावर. तेवढ्या ते दोन्ही मुलांनी उडी मारल्याबरोबर एक मुलगा उडी मारून पुढे गेला आणि जो दुसरा मुलगा होता त्याच्या अंगावर पूर्णपणे बेंच पडला. तो मुलगा होता 7 वर्षाचाच. त्या मुलाने खाली पडल्याबरोबर आई हा शब्द काढला त्याच्या तोंडातून. मग आम्ही तिथे थांबलो होतो, लगेच त्याच्याकडे गेलो पळत. आणि मी अक्षरशः म्हणजे माझ्या लक्षात पण आलं नाही की हा बेंच मला उचलल का. आम्ही दोघी तिघींनी मिळून तो बेंच उचलला पण. आणि विदिन सेकंदामध्ये माझ्या मैत्रिणी, राणी मुंडे नावाची माझी मैत्रीण, तिने तो बेंच घेऊन त्या मुलाला काढलं आणि 2 सेकंद पुढे गेली असेल. तेवढ्यात बेंच माझ्या कोण धरलं होतं माझ्या लक्षात पण आलं नाही. पण सुरुवातीला आम्ही दोघींनीच तो बेंच उचलला होता. 1 क्विंटलचा बेंच आमच्या दोघींनी उचलला. देवाचीच कृपा की आम्हाला त्या लेकराला काढेपर्यंत ताकद दिली. आणि लेकराला काढल्याच्या नंतर तो बेंच हातातून निसटला आणि पूर्णपणे माझ्या पायावर पडला. नंतर ती ताकद पण गेली माझ्या अंगातली. आणि माझ्या लक्षात पण आलं नाही की माझ्या हातातून तो बेंच निसटला किंवा माझ्या आजूबाजूभोवतीला बाजूच्या बायका होत्या त्यांच्या हातातून निसटला. ती आधीपासूनच कर्तव्याची तत्पर असते. आणि त्याचबरोबर परिचारिका जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये असतात तेव्हाच त्यांना शिकवण्यात येते की कुणाच्या पण मदतीला, रुग्ण असो किंवा नातेवाईक असो, कुणी जरी अडचणीत असेल तर त्याच्या मदतीला धावून जा. त्याचप्रमाणे कविता हिने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या चिमुकलेचा जीव, आपला जीव धोक्यात घालून चिमुकल्याचा जीव वाचवला.